सध्या आपण पाहत आहोत की जगभरातच युद्धाचं वातावरण जगभरातच म्हटलं तर इकडे इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामध्ये मंदात सगळ्याच देशांना कुठंतरी तेलाचा साठा म्हणू की एलपीजी गॅसचा सीएनजीचा कुठंतरी या गोष्टीचा भुर्दंड भरावा लागतो. पण काय होते की इथल्या अमरावती जिल्ह्यातल्या आशिषजी एरेकर जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की सिलेंडरचा कुठंच तुटवडा नाही, सगळ्या ठिकाणी सिलेंडरचा सप्लाय जो पूर्णपणे होत आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्याला मागच्या वेळेनं प्रतिक्रिया दिलेली होती एका दुसऱ्या चॅनलवर. तर त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये कुठंच एलपीजीचा तुटवडा नाही. परंतु आता आपण दैनंदिन जीवनात रोजच्या न्यूज मध्ये आणि टीव्हीवरही बातम्या आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये एलपीजीचा तुटवडा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परंतु आता आपण सध्या आलेलो आहोत अचलपूर परतवाड्यातल्या एका ठिकाणी आणि हे ठिकाण म्हणजे इंडियन गॅस एजन्सीचं हे एक गोडाऊन आहे. महत्वाचं या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात येते की इथं येणारे जे ग्राहक आहेत त्यांना आधी सकाळपासून इथं रांगेत सिलेंडर लावलेले होते, ते सुद्धा आपल्यापाशी व्हिडिओ आलेले आहेत. परंतु या ठिकाणी आल्यानंतर ज्या ठिकाणी आधी ओटीपीचा जो वापर होता हा करत नव्हते, आता ओटीपीचा वापर खूप जास्त प्रमाणात इथं केल्या जात आहे. ज्या ठिकाणी काही नेटवर्क इश्यूनुसार किंवा खेड्यापाड्यातले काही लोक आहेत जे सिलेंडर घेण्यासाठी अचलपूर परतवाड्यामध्ये येतात आजूबाजूचे खेडे, त्या ठिकाणी पण नेटवर्कचा प्रॉब्लेम जातो, ओटीपी येत नाही. ओटीपी आल्या नसल्यामुळे या ठिकाणचे कर्मचारी त्यांच्याशी बरोबर वागणूक करत नाही अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि ओटीपी न आल्यामुळे याच्या आधी सुद्धा ओटीपी येत नव्हते तरी सुद्धा इथं सिलेंडर भेटत होतं. पण यावेळेला काय झालं असं की यांना ओटीपी मागावा लागतो आणि द्यावा लागतो. आपण यांच्या तुम्ही कोण आहे? मॅनेजर आहे सर. कुठचे मॅनेजर? आदिशक्ती गॅसचे. सांगा ना मग. इथलं तुम्ही सकाळी पण सांगतो इथं सर, कसं रांग झालं लावलेली होती. होती. हा. शासनानं ज्या महिलांची उज्ज्वला गॅस व प्रत्येक व्यक्तीची केवायसी कंपल्सरी केलेली आहे. केवायसी केल्यामुळे काय होते की ग्राहक आपला खरा आहे का खोटा आहे हे कळते. म्हणजे कोणी वारलेला असला तर त्याला मिळत नाही, त्याच्या कुटुंबाच्या नावात कोणी सदस्य असले तर त्याला होते. केवायसीचा शासनाचा नियम आहे. ज्याची केवायसी आहे त्याचं बुकिंग होते. बुकिंग केल्यानंतर 4-5 दिवसात त्यांना गॅस मिळून जाते. नाही, सध्या तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं असं म्हटलेलं आहे की एलपीजी गॅसचा कुठंच तुटवडा नाही. पण तरी आपल्या ठिकाणी नाही, पण जे कस्टमर आहेत त्यांना द्यायचं आहे सर. ज्याची केवायसी झाली आहे आणि ज्याला ओटीपी येते त्याला द्यायचा. तुम्ही तर बघा, आधी पण बरेचसे कस्टमर येत होते, त्यांचा ओटीपी नव्हता. 342 ची गाडी आलेली आहे. या आधी पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. या आधी पण ओटीपी या गोष्टीचा इथं म्हणजे कोणी मागत नव्हतं. म्हणजे केवायसीचा नियम नव्हता. पण 7 तारखेपासून असं आलं की ज्याची केवायसी झालेली आहे आणि ज्याची ओटीपी आहे त्याच लोकांना गॅस द्या असं असल्यामुळं लोकांना अडचण येत आहे. आम्ही ज्याची ओटीपी म्हणजे तुम्ही जे आहे एकदम नियम आणि रेग्युलर नियमानुसार चालू आहे. कुठलाच काळा बाजार होत नाही असं तुमचं म्हणणं आहे. ओटीपी घेतल्याशिवाय तुम्ही सिलेंडर देत नाही. साहेबांनी म्हटलं ओटीपी घेतल्याशिवाय सिलेंडर देत नाही. आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करा. ओटीपी द्या, सिलेंडर घ्या. 4-5 दिवसात थांबून त्याला घरपोच पाहिजे असेल तर घरपोच पण मिळून जाईल सर. काही अडचण नाही. ज्या लोकांना ओटीपी हा प्रकार माहित नाही पण ते इथं येतात आणि तुमचे कर्मचारी जेव्हा म्हणतात ऑफिसमध्ये नंबर आहे, ऑफिस मधल्या नंबरवर तुम्ही फोन करा, ओटीपी येईल. ओटीपी माहित असते. असं असते सर, आता वडिलाच्या नावानं कनेक्शन आहे, वडिलाचा नंबर रजिस्टर्ड आहे, तर वडिलाच्या मोबाईलवर ओटीपी जाते. मुलं आलं तर त्यांना मिळत नाही, ते वडिलांना त्यांना असं आठवण नाही. अशा वेळेला सोय काय मग? एखाद्याचा मोबाईल हरवला किंवा एखाद्याचा जुना मोबाईल आहे आम्हाला देत नाही सर. जुना मोबाईल चालते, ओटीपी चालते. अच्छा. हा, मोबाईल हरवला नसलं तर बुकिंगच होत नाही सर. म्हणजे नवीन प्रोसेस करायचे ओटीपी साठी केवायसी केलं की त्यांना मिळून जाते. केवायसी केलं की गॅस प्रत्येकाला मिळते. आणि शासनाचं सकाळपासून जे इथं रांग लावलेली होती तर रांगेमध्ये कसं असते सर, आम्हाला 15 तारखेपर्यंत म्हणलेलं आहे. आज 18 तारीख आहे, तर मग ते 20 तारीख 17 तारीखचे येतात. बुकिंग केलेले नसलेले लोक येतात, कसे लोक येतात, त्याच्यामुळे रांग लागते. आता कोणीच नाही ना सर, तुम्हीच पहा ना, इथे एकच व्यक्ती आहे, प्रत्येकाला गॅस मिळालेला आहे, गाडी थांबून आहे, आणखी माझा स्टॉक आहे. पण केवायसी केलेले ओटीपी नंबर लावण्यासाठी जो नंबर लागते तो नंबर तुम्ही इथे एका बॅनरवर किंवा चिठ्ठीवर लावलेला नाही सर, ऑफिसवर तुमचे कर्मचारी ज्या प्रकारे सांगतात सर्वांना, ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही तो नंबर कार्डवर
ते सर, नंबर साहेब असते. तुमचं ऑफिस इथून 4 ते 5 किलोमीटर आहे. नाही सर 1 किलोमीटर नाही गावात नाही, आहे. मी स्वतः इथं राहतो साहेब. तुमचं कमीत कमी 3 किलोमीटर नाही ऑफिस नाही, इथे येते. शहरामध्ये आहे ना सर. ठीक आहे ना साहेब, आपण कोणत्या एरियामध्ये आहोत इकडे? आपण या वडगाव इथून 1 किलोमीटर पण नाही इकडे ना सर. सावळी दातुऱ्याच्या जवळ आहोत आपण. आता मला असं सांगा, तुम्ही इथं आलेला व्यक्ती जर कधी म्हणते की ओटीपी नाही आहे माझ्याकडे आणि अशा वेळेस नंबर मागते, तर तुमचा इथं नंबर तुम्ही अवेलेबल करून द्यायला पाहिजे. प्रत्येकाच्या कार्डवर नंबर लिहिलेला असते सर. ओटीपी ज्याला बुकिंग करायचं ना त्याला प्रत्येकाला माहित असते, कार्डवर छापलेलं असते. कार्ड पाहून घेऊ आता. हा, पाहून घ्या. तुमच्या त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, आता हा तुमचा जो कर्मचारी आहे, हा व्यक्ती आहे, तो त्या व्यक्तीने आता सांगितलं की इथं नंबर चेंज होत राहतात. नंबर चेंज ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी तुमचे नंबर एकच चेंज नंबर होत राहतात. असं लिहून हा. दिलेलं आहे. हा तुम्ही आता लिहून दिलेले असणार सर. तेच ना, जेव्हा नाही, कार्ड घेतो ना, ऐका आता ह्याच व्यक्तीला विचारा, आतापर्यंत त्यांना गॅस मिळाला का मामा? तुम्हाला नाही विचारा ना. मिला ना हा बस, कधी नंबर सगळं माहिती आहे यांचं. अभी आणि पहिले बी मिळते का ना गॅस? हो गॅस बुकिंग करले पहिले आधी मिळतच होता. म्हणजे बुकिंग नंबर नाही, बरेचसे ग्राहक इथं अशी होते की ज्यांना ओटीपीचं आतापर्यंत काम नाही पडलं. प्रत्येकाला माहित आहे सर. ओटीपी शासनाचं नियम आहे. ओटीपीचा तुम्हाला OTP आतापर्यंत बुकिंग करायचं काम मालूम नाही आहे ना? पडलं. यांना विकताना सर स्वतः ओटीपी शिवाय देतात काही नाही. आपल्या सोबत जुळणार होते, पण ते आपल्या कॅमेरा समोर यायला तयार नाही. पण जे याच्या आधी सुद्धा पण मला तुमच्या बिना माध्यमातून मी सांगू इच्छितो, ज्यानं बुकिंग करेल, ज्याचा ओटीपी आहे, कार्ड आहे, त्या ग्राहकाला 3 ते 4 दिवसात मिळेल. आमचं तर घरपोच द्यायचं, लवकरात लवकर द्यायचं हे आहे प्लॅनिंग. बरं, सध्या एक आणखी प्रश्न असा होते की रेग्युलर सिलेंडरचे जे पैसे आहे हे वाढवून दिले जाते यावेळेनं. सरकारनं 9 तारखेनंतर 60 रुपयाची वाढ केली आहे सर. 60 आणि रुपयाची प्रत्येक वाढ. व्यक्तीला त्याचं मेसेज येते किती रुपये द्यायचं, तेवढेच पैसे आम्ही घेत असतो. आणि घरपोच जे सेवा आहे, घरपोच त्या 60 वाढल्यानंतर म्हणजे आज ते जे सिलेंडर आलं प्रत्येक लोक आजचं सिलेंडर किती रुपयाचं? 946 रुपये 50 पैसे. 946. हा. आणि घरपोच सोडवल्यानंतर 946 रुपये 50 पैसे 946. नगरपालिका. म्हणजे तुमचा यांचा कुठलाच ऑटोवाला म्हणा कोणीच असा एक्स्ट्रा पैसे घेणार नाही. 946 946 50 घेते सर. दिवशी मी देऊ शकत नाही सर. आता माझ्या जो आज 2497 ची बुकिंग आहे, ट्रक आले 342 तर मी 342 लोकांना देऊ शकतो ना. माझ्या जो जास्त लोक आले तर मला तर जेवढं आहे तेवढंच वाटप आहे, मर्यादा आहे. मग त्याच्यामुळे त्रास होतो. एकदम जास्त लोक येत असल्यामुळे त्रास साहेबांचा आपण स्क्रीनवर नंबर सुद्धा आपण शेअर करू. परंतु या ठिकाणी आल्यानंतर जो सध्याचा जो प्रकार आहे, सध्या आपल्याला सुरळीत दिसते. सध्या सुरळीत इथलं होतो आहे सर. आम्ही सिलेंडर लोकं वाटप पाणी चालू करतात. आहे. परंतु सकाळचा जो वेळ होता, काही लोकांनी जे व्हिडिओ पाठवले ते व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसलेच असतील. त्यामध्ये बरीचशी रांग हे रोड पर्यंत लागलेली होती. परंतु सध्या तेव्हा गाडी आली नव्हती, पण सध्या आता गाडी आलेली आहे. जवळपास सिलेंडर हे पूर्णत्वात आलेले आहेत. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की येणारा टाइम हा जर कधी कोणत्याही प्रकारचा असला तर सिलेंडर साठी आपण तात्पर्य दाखवायला पाहिजे. काका आहेत ते सकाळी पण आलेले असं त्यांनी सांगितलं. काका, नेमकं काय झालं की सध्या सिलेंडरचा पूर्ण तुटवडा चालू आहे? महाराष्ट्रभरच नाही तर जगभर चालू आहे हा, कारण की युद्धामुळे बऱ्याचशा ठिकाणी सिलेंडर मुबलक प्रमाणात आपल्याला मिळत आहे. तर तुमच्यासोबत नेमकं काय झालं? तुम्ही सकाळी आलेले लाईन मध्ये दिसले मला. हॅलो, मी प्रदीप महादेवराव शेंडे, एक सामान्य नागरिक आहे. मी जिल्हा परिषद शाळा भिलोना येथील शाळेच्या विद्यार्थ्याकरता जो गॅस दिला जातो, सिलेंडर मिळते आहे, ते नियमानुसार मिळाला पाहिजे. कारण की शासनाने 100% आवश्यक असलेल्या जे आवश्यक आहे शाळा विद्यालय या विद्यार्थ्याकरता हे उपाशी राहिले नाही पाहिजे म्हणून सिलेंडर देण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे. परंतु मी काल नंबर लावायला गेलो. नंबर लावल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का दुसऱ्या दिवशी गोडाऊनवर तुम्हाला सिलेंडर मिळेल. आणि गोडाऊनवर आल्यानंतर गोडाऊनचे जे डीलर आहे त्यांनी मला परस्पर सकाळी येऊन गाडी उद्याला येईल म्हणून सकाळीच तुम्ही या. परंतु मधामध्ये मला शंका आली. मी 2च्या दरम्यान या ठिकाणी आलो तर गाडी इथे आली होती. आणि मी डीलरशी बोललो की बा मला सिलेंडर पाहिजे. का त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला चेक द्यावं लागेल. आणि वास्तविक पाहता जिल्हा परिषद शाळेचा चेक देता येत नाही. यासाठी मी त्यांना विनंती केली का बा मी पैशाने तुम्हाला पैसे देतो आहे या सिलेंडरचे, जे नियमान असं 946 रुपये 50 पैसे मला त्यांनी परत केली. पण मला शंका आल्यामुळे पुन्हा मी ऑफिसला गेलो आणि मी त्या सांगितलं का मला पावती द्या. मग त्यांनी मला पावती दिली. त्यानंतर मला आज सिलेंडर मिळाला. पण मला इथे विनाकारण त्रास झालेला आहे, मानसिक त्रास झालेला आहे. हा साहेब, हा पाहतो आपण खूप कळकळीतून मानसिक त्रास झालेला हा दिसून येते लोकांना.
ज्या गोष्टी जर कधी सहजच भेटून राहिल्या आणि रोज जर सिलेंडरची गाडी येऊन राहिली तर या कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे ग्राहकांना सांगता येत नाही काय. काकांनी सांगितलं उद्धटची भाषा सुद्धा हे वापरतात. थोड्या वेळात आपण त्यांच्याशी पण चर्चा. तारीख से अपन ने नंबर लगाए, अपना डीएससी नंबर लगा, सारी चीजें हुई, सब बरोबर है, अभी तक व्यवस्था बरोबर थी। पर उसके बावजूद विषय ऐसा हो गया कि जब डीएससी नंबर लग गया, ये बोले नंबर वाइज ही मिलेगा, नंबर ही वाइज सही, अपना नंबर लग गया, सब लग गया, फिर घर को सिलेंडर आ नहीं रहे, घर की सुविधा बंद हो गई, स्वतः आना पड़ रहा है। स्वतः आना पड़ रहा है। हाँ, स्वतः ही आना पड़ रहा है। लेकिन मैंने अभी थोड़ी देर पहले बोला कि एक इनका जो इंडियन का ऑटो है वो पुल पे भी दिखा, वो तो मुझे भी दिखा। हाँ, तो शायद तुम्ही म्हणता की ते सिलेंडर रिकाम होते ना सर. रिकामे सर, ते रिकामे कुठं जाणार नाही काल आम्ही वाटप केलं घरोघरी, त्याची रिकामी घेऊन येऊन तो मुलगा. आज कोणाला आम्ही दिलं नाही. अच्छा, हा, दररोज आम्हाला घरी पण जावं लागते ना. जसं यांचं म्हणणं आहे मला घरी आलं नाही तर आम्हाला घरपोचच वाटप करायचं आहे. त्रास होणे म्हणून आम्ही घरपोच करता. आता उद्या तुमचं म्हणणं आहे की इथं घरपोच पण आम्ही देता. मागे पुढे होते उस पर ये विषय है, मैं क्लियर बोल रहा आपको कि हाँ, जब तुम लोगों को बुला रहे हैं तो मेरे जैसे को ठीक है, मैं भी आ रहा, एक नगर सेवक मैं खुद आ रहा, तो जब अगर आम जनता आएंगी तो यहाँ पर कितनी बड़ी लाइन लग रही, फिर उसका मैसेज गलत जा रहा है ना कि भाई सिलेंडर नहीं मिल रहे, जबकि सिलेंडर ये लोग बोल रहे हैं कि अवेलेबल है, अवेलेबल है, लेकिन घर पहुंचती क्यों नहीं कर रहे? मेरा यही कहना है। प्रत्येक ग्राहकानं केवायसी करणे अनिवार्य आहे. उज्ज्वलाच्या महिलांनी सुद्धा केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी केल्यानंतर जेव्हा आपण बुकिंग करण्यासाठी जातो तेव्हा 24 तासात तुम्हाला बुकिंग करा आणि तुम्ही तेव्हा पात्र आहात असं मेसेज येते. त्यानंतर तुम्ही बुकिंग करायचं. ते मेसेज आल्यानंतर 24 तास लागतील. त्यानंतर तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला 4 दिवसाच्या आत घरपोच मिळेल किंवा गोदामला आलं तर गोदामला मिळेल. पण गोदामला येऊ नका, घरपोच राहा. घरपोच गॅस घ्या. गॅसचा पुरवठा सुरळीत आहे. फक्त बुकिंग आवश्यक आहे. डीएससी नंबर आवश्यक आहे. सर्वांनी घरी राहून बुकिंग करून सहकार्य करावे. आणि ज्या काही व्यक्तीला येणं होत नाही, ज्याचे आई वडील फार वयस्कर आहेत, तर आमच्या कंपनीचा माणूस, ऑफिसचा कर्मचारी सकाळी 9च्या पूर्वी किंवा 5 ते 7 या वेळेस येईल. जर कोणाची अडचण असेल डीएससी करण्यासाठी, केवायसी करण्यासाठी येत नसेल तर आम्ही कर्मचारी 5 ते 7 मध्ये त्यांच्या घरी पाठवू. वृद्ध व्यक्ती असतील तर. बाकी लोकांनी येऊन आम्हाला सहकार्य करावे. काय अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर दिलेला आहे 9356 780 784.